हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता मा पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दुनिया मळकटा बुद्धीचा तेने. सरळ साध्या भाषेत म्हणजे या ओवीचा भावार्थ की गुरुनी आपल्याला, श्री गुरूंनी जी दाखवलेल्या वाटेनं विचाराच्या विवेकाच्या तीर्थाच्या तटावर गेलं जो साधक जाईल त्याचा मळ बुद्धीचा धुवून जातो आणि त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, असा सरळ या ओवीचा अर्थ आहे. आता गुरुचं जर म्हणलं तर सद्गुरूचा महिमा फार आगाध आहे बरं. सद्गुरु एकतर सद्गुरूची भेट व्हायला भाग्याशिवाय भेट होत नाही. याला निष्काम कर्माची निष्काम पुण्याचा साठा लागतो, अति मोठा साठा लागतो. वैराग्याची जोड लागती आणि नित्य काय अनित्य काय या विवेकाची आवड लागती. एवढ्या गोष्टी जेव्हा एकत्र होतील, पुण्याचा साठा, वैराग्याची जोड आणि नित्य अनित्य विवेकाची आवड, या तिन्ही गोष्टी एकत्र होत्या तेव्हा सद्गुरूची भेट होत असते. अशा सद्गुरूचं वर्णन करण्यासाठी आपली वाणी कमी पडते. गुरुचं वर्णन करणं म्हणजे आपल्यासारख्या पामराला शक्यच नाही. जिथं माया पोहोचू शकत नाही तिथं गुरुचं अस्तित्व असतं. गुरुचं गुण रूप वर्णन करण्यास, गुरुचं स्तवन करण्याची आपल्याला जरी उमेद असली तरी आपली वाणी पोहोचू शकत नाही. एवढा गुरूंचा महिमा आगाध असतो आणि गुरुशिवाय अनुभव येतच नाही. आणि गुरु मिळण्याला भाग्य पण खूप लागतं. म्हणून गुरुचा महिमा वर्णन करावा तर सृष्टी पंचमहाभूताच्या त्रिगुणाच्या मायेच्या पलीकडे आणि त्याच्या पलीकडे गुरु येतं. म्हणून अशा गुरूंना आपण दुरूनच नमस्कार केलेला बरा, कारण आपली वाणी पोहोचत नाही. म्हणून मजनकडे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, श्री गुरुदेवा पैल पारू, पाववी मज. तर अशा गुरूंना वंदन करून आपण या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करू. गुरु दाविलिया वाटा, येऊन या विवेक तीर्थ तटा, धुवून या मळकटा बुद्धीचा तेने. आता गुरुनं कोणती वाट दाखवली? गुरुनं संसाराची वाट दाखवली. घरदार बांधा, मुलं बाळ पैदा करा, 3 मजले झाले तरी वर्गच करा, आणखीन 4था मजला बांधायला, पैसा कमवा, बॉन्ड करा, शेतीवाडी घ्या आणि दुःखात पचत राहा आणि नरकात जा, 84 लक्ष योनीचा फेरा घ्या, अशी वाट दाखवली का? तर नाही. गुरूंना आपल्याला वाट दाखवली की अरे तुला नरदेह मिळाला, कशासाठी मिळाला, तू काय करायला लागलास, तुला कुठं जायचंय, तुला काय सोबत येणार आहे, तू कुठून आलेला आहेस, कुठं जाणार आहेस, असं, आणि तुला सोबत काय न्यायचं, अशी वाट गुरुनं दाखवलेली आहे. पण काय झालेलं आहे, आपल्याला मळ बसलाय सगळा. काय बसलाय? मळ बसलाय. व्यवहारात जर पाहिलं तर
जेवायचं असेल, ताट घेऊन जेवायचं असेल तर त्या ताटाला आपण खरकट ताट घेत नाही, तर खराब ताट घेत नाही, तर त्याला शुद्ध चांगलं अगदी साधा हॉटेलमध्ये जर गेले, ते ग्लास धुतला का रे, हे चांगला धु, चांगली बशी आहे का, जागा चांगली पाहतो, त्या भांडे चांगले पाहतो आणि मग त्याच्यामध्ये तो घोटभर चहा घेतो. मग जर नुसता घोटभर चहा प्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण स्वच्छ भांड लागतं. आणि आपल्याला तर जन्म मृत्यूचं अनंत जन्माचं दुःख बाजूला सारायचंय, त्याच्यासाठी मन किती चांगलं लागल, पण आपलं मन मळालंय, मळकट झालंय. मळ कसं झालंय तर संसार दुःखमुळे. साधू संत सांगते तर, गुरु सांगते तर, अरे संसार दुःख आहे, दुःखाचं मूळच आहे. हा महाराज सांगते तर की लिंबाचं झाड आहे, लिंबाची मुळी कशी आहे, कडू, त्याचं खोड कडू, त्याचे पानं कडू, त्याची साल कडू, त्याच्या फांद्या कडू, लिंबोळी कडू, त्याची काडी कडू. आणि मग ते लिंबाचं तुम्ही सांगा कसं गोड लागल बरं, तो गोड कसा लागल, तो लिंब महाराज सांगते काही काहीला गोड लागतो बर का. लिंबाचा पाला काही काहींना गोड लागतो. कोणाला गोड लागतो, ज्याला सर्पदंश झालाय त्याला, ज्याला सर्पदंश झालाय त्याला गोड लागतो साप चावला. मग आता सगळे साप विषारी असते, सगळे साप बिनविषारी असते असं नाही, काही विषारी असते तर काही बिनविषारी बी असते. तर तसं ज्यांना विषबाधा झालेली आहे त्याला तो पाला गोड लागतो, ज्याला विषबाधा झाली. तसं ह्या संसाराची दुःखरूप आहे. आणि ज्यांना ह्या काम क्रोधाची विषबाधा झाली ना, त्यांना हा संसार गोड लागतो, त्यांना हा संसार काय लागतो, गोड लागतो. त्यांना काम क्रोधाची विषबाधा झालेली, त्यांना हा संसार गोड लागतो. नाही तर साधू संत सांगते अरे हा संसार काय आहे, दुःख जहर आहे, जहर, विषासारखा याचा त्याग कर. ह्या संसारामध्ये हे विषय जे आहेत ना, तर ते विषासारखे येत. आणि ते खाल्लेले विषय सगळ्यांनी थुकू थुकू टाकलेले 5च विषय येत. सगळ्या जगाने ते चोखलेले उष्टे विषय तुला किती आवडते तर, आणि त्याच्यात तू आपला हा नरदेह, अमूल्य देह मिळालेला, हा तू काय करतो, वायाला घालतोस. महाराज सांगते तर की हे नरदेह मिळालाय, महाराज म्हणते तर की हा नरदेह मिळालाय. मग ह्या नरदेहाला आल्यानंतर, ह्या नरदेह आलायच कशासाठी, फक्त भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. इतर देहामध्ये तुम्हाला आहार, भय, मैथून, निद्रा हे समान आहे 4 योनीमध्ये. फक्त नरदेह ही भगवंताची याच देहात प्राप्ती करता येते. हा जर नरदेह एकदा हाताचा जर गेला, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. तू जर उत्तम सार केलं नाहीस तर तुला मग शिदाड म्हणू नको, गिदाड म्हणू नको, डुक्कर म्हणू नको, कोणता जन्म येईल. आणि पाहत नाहीत का आपण, मुंगी पासून तर हत्ती पर्यंत सगळ्या योनी पाहतो, त्याच्यामध्ये हे नाही, भगवंताची प्राप्ती करण्याची सोय नाही. त्यांना स्वतःच्या जीवापुरतच ज्ञान नाही, तर भगवंत लांब राहिला, भगवंत लांब राहिला. त्यांना स्वतःच्या जीवाच्या पोषणापुरतं सुद्धा ज्ञान नसतं, तर भगवंत खूप लांब राहिला. म्हणून ह्यो नरदेह भेटलेला आहे. मग ह्या नरदेहाला आल्यानंतर कोणत्याच परत देहाला जायची गरज नाही, ते शरीर संपवता येतं. माऊलीनं सांगितलं येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. या शरीरानं शरीराला येणं संपवता येतं. नरदेह भेटला, सार्थ करून घ्यायचंय, नामस्मरण करून, संताची संगत करून, संताच्या शब्दाची सेवा करून आपल्याला
ते करण्यासाठीच नरदेह भेटलाय. आणि तो भेटला म्हणजे पण आपल्याला वाटत नाही, आपल्याला त्याच्यासाठी भेटलाय असं वाटत नाही, त्याच्यासाठी भेटलाय असं वाटतच नाही, त्याची किंमत बी वाटत नाही. मग आपण काय केलंय, एवढा अमूल्य नरदेह मिळालाय आणि तो कुठं खर्चिलाय, कुठं खर्चिला म्हणजे कसा, आपल्याला वाटतच नाही आपण अनोखा खर्चिलाय म्हणून. आपल्याला नरदेह मिळालाय, आपण भाग्यवान आहे असं वाटत नाही. आपल्याला भाग्यवान कधी वाटतं, घर बांधलं की भाग्यवान वाटतं, मुलगा झाला की भाग्यवान वाटतं, एखादं बॉन्ड आपल्या नावचा केला पण की भाग्यवान वाटतं. चांगली साडी नाही जर घेतली आपल्याला भेटली तर आपण काय म्हणतात, काय खरंय आपल्या जीवाच. पानच्या बायका किती चांगल्या चांगल्या साड्या घालतात आणि आपलं काय खरंय, म्हणजे काही खरं वाटत नाही लगेच. ना साधी चांगली साडी जर नाही भेटली तर मग ह्या मिळामिळीच्या याच्यात आपण भाग्यवान समजतो, ह्या मिळामिळीच्या विषयात मध्ये भाग्यवान समजतो. पण हा नरदेह मिळाला ह्यो आपण भाग्यवान वाटत नाही, म्हणून आपण कुठं बी खर्चिला, कुठं बी खर्चिला आणि कसा बी खर्चितो. त्याचा खर्च कसा, आता त्याचं कसं आहे आपल्याला सांगता येत नाही, आपल्याला आयुष्य किती दिलंय काय दिलंय, पण आपण आतापर्यंत खर्च केलाय सगळा कुठं, इकडं तिकडच, इच्छा अपेक्षा वासना याच्यातच खर्च केलाय. आणि आपण, कारण त्याचं कारण आहे, अनंत जन्माचे संस्कार घेऊन आलेलो आहेत आपण. त्या अनंत जन्माचे संस्कार घेऊन आल्यामुळं त्या संस्काराची त्याप्रमाणे आपली चाल आहे. आपली संताची आणि चालच नाही, आपल्याला संत सांगतेच पण त्यांच्या चालीवर आपली चाल नाही. म्हणून संत आपल्याला, गुरु आपल्याला वाटा दाखवतेत की अरे बाबा ह्या मार्गाने जाऊ नको, तिकडं काटे येत, तिकडं ठेसा लागतात, तिकडं दुःख आहे, ही आम्ही वाट तुला दाखवली, ही सरळ वाट आहे, इकडून ह्या वाटेनं चल, सर धोपट आहे, जिथं जायचंय तिथं पोहोचायचंय. पण ह्या जीवाला कळतच नाही आपण कुठून आलो तो कुठं जायचंय. जर याला कळालं की आपण कुठून आलो तो कुठं जायचं, ते हे बरोबर संताच्या मागची वाट धरी, हे मनाच्या वाटेने चाललाय. याच्या मनासारखं पाहिजे सगळं, याच्या मनासारखं याला पाहिजे. जर हा संताच्या वाटेनं गेला तर याचं मन मरत आहे, याचं मन काय होतं, मरत, म्हणून त्याला संताच्या वाटेने जावं लागत नाही. याला मनाच्या मागे हिंडायची सवय लागलेली आहे, याला काय झालेली आहे, मनाच्या वाटेनं. मग आता संतांनी काही सांगितलं नाही का, संतांनी सांगितलंय, त्यांनी जवळ काही ठेवलं नाही. ते सांगितलं अरे बाबा तू हा देह पंचमहाभूताचा आहे, तुझा नाही, हा नाशिवंत आहे, हा एका काही काळापुरता आहे, तू इथं पाहुणा आलेलास काही काळापुरता, मग तुझं आधी कार्य साधव आणि तुझं आपलं निघून जा चांगलं, भगवंताच्या कार्यासाठी आणलाय तू. तू आतमध्ये नवस केले की एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस. तो नवस केला, तो नवस अजून तू फेडला नाही आणि आणखीन इकडच बाहेरचे नवस करीत बसला. मग संतांनी सांगितलं नाही का, पण ते अंतकरणात ठेवलं नाही. का ठेवलं नाही, तर अंत जन्माचे संस्कार आहेत ना. आईनं सांगितलं तू मुलगी आहे, तू आमकीची बायको आहे, ते पक्क ठेवलं लगे, ते मात्र हालू दिलं नाही. तू आमक्याची आई आहे, तू मावशी आहे कोणाची, तू चुलती आहे याची, हे पक्क ध्यानात ठेवलंय, पक्क केलंय. आणि कोणाची सासू, कोणाची आजी, कोणाची चुलती, कोणाची मामी, हे काय सगळं पक्क केलंय. आणि गुरु सांगते तर की ज्याला परमार्थाची चाड त्याने सांडावे लिगाड. ज्याला परमार्थाची चाड आहे ना त्याने सगळे लिगाड सांडावं. हे लिगाड तर आपण काय केलंय, जीवानं सगळं जमा केलंय, सगळं लिगाड जमा केलंय. आणि महाराज तर सांगते तर सद्गुरु सांगते हे लिगाड सांडलं पाहिजे, बाजूला केलं पाहिजे हे लिगाड. मग आता हे लिगाड एवढं जमा केल्यावर देव कसा ध्यानात येईल, देव ध्यानातच येत नाही. आणि देव करीत नाही असं नाही, सगळे देव करते. तर देव कसं करते तर सगळे
कोणी शंकराची भक्ती करतं, कोणी विष्णूची करतं, कोणी देवीची करतं, कोणी खंडोबाची करतं, कोणी याची दत्तात्रयाची करतं. पण भाव काय असतो? देवच असतो. भाव त्यांचा देवच असतो. देव म्हणत, पण देव कोणता, कसा आणि कुठं आहे आणि हेच कळाला नाही. हा देवच कळाला नाही. म्हणून महाराज सांगत, आता हे एवढं लिगाड साठिल्यावर त्याच्यात देव कसा तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून देव ध्यानात येतच नाही. आणि देव नाही का? देव आहे, पण देव ध्यानात येत नाही. म्हणून देव आहे, तो ध्यानात येत नाही. आपल्याला देव कुठं वाटतो? देव मंदिरात वाटतो, देव पंढरपुरात वाटतो, देव चारी धामात वाटतो, आपल्याला देव तीर्थात वाटतो. आपण कशा कशात नाही देव धरला. आपल्याला आपण देव कशात धरलेला आहे? झाडात देव धरला, लाकडात धरला, प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये धरला. आपण देव कुठं धरला? आहे ना, देव आहे तिथं. भगवंतानी सांगितलं की, कृष्णाला सांगितलं, अरे मी फार सोपा आहे, मी प्राप्त होण्यासाठी सर्वांना फार सोपा आहे म्हणेन, सुलभ आहे. पण मला संत मिळण्यासाठी, मला भक्त मिळण्यासाठी फार अवघडीच. मी मिळायला फार सोपा आहे, पण मला भक्त मिळण्यासाठी फार अवघड आहे म्हणे. मला संत मिळण्यासाठी आणि मला भक्त मिळण्यासाठी फार अवघड येत. कारण संत प्राप्ती करण्यासाठी संत कशाला लागतात? कृपाळू, क्षत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. जो स्वतः ब्रह्मपदाला पोहोचलाय ते संत लागते. तर आता संताच्या तर खाणीची खाणी आपल्याला तसा म्हणायचा अधिकार नाही. कारण जो देवाचं नाव घेतो तो आपल्या भाई संत आहे. आपल्याला याच्यामध्ये हे करायची नाही कोणाची. पण संताच्या खाणीची खाणी आता, पण ब्रह्मस्वरूपाला किती पोहोचले तर. आणि ज्याला स्वतःच भविष्यच माहित नाही, ज्याला स्वतःच काय ती कळालो नाही, तर ते आपल्याला काय करून देणार आहेत? ते संत काय करून देणार आहेत? आपण इतके वेळ येतो, आंधळे आंधळे. आपण एवढे आंधळे कोणाला संत म्हणतो? माळ घातली की संत, पोथी वाचली की संत, प्रवचन केलं की संत, बुका लावला की संत, एखादं कीर्तन केलं, एखादा अभंग पाठ करून की संत. कोणाला संत म्हणतो आपण? आता असा संत, असा देवदेव करून आपल्याला कधी आपली प्राप्ती व्हायची आणि कधी आपल्याला आपलं या नरदेहातून सुटका व्हायची? आणि आधीच तर आपण काय केलेलं आहे, सगळं आलेलं आयुष्य सगळं खर्ची घातलेलं आहे. आता इथं तर साधू संत सद्गुरू सांगतात, अरे परमात्मा आहे, तो व्यापक आहे, चराचरात भरलेला आहे. आणि आपण तर कुठं पाहतो? आपण गणपती देव म्हणतो, महालक्ष्मी देव म्हणतो. आता महालक्ष्मी बसायच्या आता त्याच्यात देव म्हणतो, तोच देव त्याच्यात नाही म्हणत, तो देव म्हणतो आपण. महालक्ष्मी देव, गणपती बसवलाय, गणपती देव, देवळात देव, देव म्हणतो त्याला. आणि इथं साधू संत सांगते तर चराचरात देव आहे. चराचरात असा रिकामा ठावच नाही देवाशिवाय. मग आणि आपण तर काय केलंय? गणपती देव म्हणतो, महालक्ष्मी, आता महालक्ष्मी बसताना देवच म्हणतो. मग इथं आपण काय करायचंय? विचार करायचा आहे. ह्या विचार, आपला जो मळ बसलाय ना तो धुवायचा आहे. आपल्याला मळ कोणता बसलाय? की महालक्ष्मी देव नाही, महालक्ष्मी मध्ये देव आहे. गणपती देव नाही, गणपती देव आहे. विश्वात चराचरात देव आहे. विश्वदेव नाही, जगदेव नाही, जगात देव आहे. जसं शरीर आहे, शरीर देव आहे का? शरीर देव नाही, शरीरामध्ये देव आहे. तसं जगात देव आहे
विश्वात देवे, गणपती देवे, विष्णू देवे, देवीमध्ये देवे, पण आपण देवीलाच देव म्हणतो. मग किती आपलं किती अज्ञान आहे. म्हणून महाराज सांगते तर की आपल्याला हरपलंय सगळं आपलं. आपण काय केलंय, लेकरं, मुलं, बाळ, संसार याच्यामध्ये आपलं स्वरूप हरपलंय, देवच हरपला. जसं सोन्यामध्ये ते सॉरी अलंकारामध्ये सोनं हरपलं, कपड्यामध्ये कापूस हरपला, हे गाडगे, मडके, सुगडे, पंत्या याच्या जशी माती हरपली, तसं ह्या संसारामध्ये आपण आपल्याला स्वतःला हरपलेलो येतं. आपण आपल्याला स्वतःलाच आपण आपले हरपलो येतं. म्हणून आपल्याला देव कळत नाही. म्हणून महाराज सांगते तर की जवळी असता जगत जीवन, का धुंडाळी शिवन. स्वतः जवळ जग जीवन आहे. जगत जीवन, जगाचा नियंता असा जगत जीवन स्वतः जवळ आहे. मग विनाकारण वन का धुंडाळीता. त्याच्यासाठी काय करावं लागतं, मन एकाग्र करावं लागतं. आणि मन एकाग्र केलं तर हा देव ध्यानात येतो. तो कुठून आणायचा नाही, कुठं विकत भेटत नाही, कुठं जायचं काम नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. म्हणून ते कुठं आणायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. तो आपल्या जवळच आहे. आणि ही सद्गुरू आपल्याला वाट दाखवते. पण आपल्याला काय झालेलं आहे, आपलं मन मळालेलं आहे. मन मळत असतं, वारा पळत असतो आणि देव कळत असतो. पण देव कळायला मळालेलं मन नाही लागत, त्याला मन लई स्वच्छ लागतं. मग ते मन स्वच्छ करायचं असल्या तर त्याला अगोदर त्याची कर्म उपासना करावं लागतं. देवळात जावं लागतं, देवळात जावं लागतं, रोज देवळात जायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं अंतःकरण शुद्ध होणार नाही, त्याच्याशिवाय हे मळालेलं मन धुतलं जाणार नाही. म्हणून देवळात जावं लागतं, दर्शन करावं लागतं. त्याच्यासाठी आपलं ह्या मनाचा मळ धुण्यासाठी कर्म उपासना सांगितलेला आता. ते बी कसे, निष्काम कर्म जर केले, निष्काम कर्म जर केले तर आपलं हे मन मळालेलं मन धुवून निघतं स्वच्छ. तुम्ही पहा, आरशावर जर धूळ बसली असली तर बाई त्याला पदराने तीनदा पुशीती आणि मग चेहरा पाहते. तसं हे आपलं मन सगळं मळालेलं आहे. अंतःकरण रूपी आरसा सगळ्याचा धूळ बसलेली आहे, त्या संसाराची धूळ बसलेली आहे सगळी त्याच्यावर. आणि त्याच्यामुळं मग आपल्याला काय होतंय की देव कळत नाही, देव दिसत नाही, देव समजत नाही. म्हणून हे जे मळालेलं मन आहे, हे अंतःकरण जे ते कर्म उपासना, निष्काम कर्म उपासना केल्या की मग काय होतं, आपलं मन शुद्ध होतं, अंतःकरण शुद्ध होतं. आणि शुद्ध अंतःकरण झालं की सद्गुरूची भेट होती. मग आतला परमात्मा म्हणतो, अरे अंतःकरण शुद्ध झालं याच. हळूहळू तो वाट पायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीड. असा उत्तावीळ झालेला आहे, त्याला त्याचीच आवड आहे. कधी माझ्याकडे येतो, कधी माझ्याकडे हे करतो, ते वाटच पाहू नये. पण आपण जीव इतके झटिंगण येतं की आपला आवाजच त्याच्या ओळखीचा करीत नाही. तर त्याचा आवाज जर ओळखीचा झाला तर तो लांब नाही, दूर नाही, आपल्यापासून दूर नाही, असा तो जवळच आहे. पण त्याचा आपण आवाज, आपला आवाज त्याच्या ओळखीचाच करीत नाही. तर कारण आपण भावच नाही, श्रद्धा नाही, विश्वास नाही. आणि म्हणून आपण इकडं तिकडं देव शोधित हिंडतो, देव करीत हिंडतो. म्हणून निष्काम उपासना, कर्म उपासना केल्या की अंतःकरण शुद्ध होतं. आणि त्याची कृपा होती, आतल्याची कृपा झाली की आपल्याला संताची भेट होती, सद्गुरूची भेट होती. आणि सद्गुरूची भेट झाली की ते दुसरं शास्त्राशिवाय दुसरं काहीच सांगत नाही. शास्त्रच सांगतात ते. मग शास्त्राची कृपा होती आणि शास्त्राची कृपा झाली
की आपल्याला अंतःकरणाची कृपा होती आणि देव कुठे कळतो. म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध लागत, शुद्ध लागत अंतःकरण. शुद्ध अंतःकरणामध्ये परमात्मा कळस असतो. म्हणून देव तुझ्या आपल्या जवळच येत, पण आपण त्याच्याकडे पाहत नाही. बस देव काही असा डोळ्यानं दिसायची वस्तू नाही, किंवा चाचपायची वस्तू नाही, किंवा कानानं ऐकण्याची वस्तू नाही, 5 विषयाची वस्तू बी नाही. आणि आपण 5 विषय धरून जर देव पाहत असत तर तो कधीच प्राप्त होत नाही. विषय विषयावत ताग करी, मग असा त्याग करावा लागतो. आणि 5 विषयामध्ये देव नाही, 5 विषयात जग आहे, आणि जगामध्ये सगळं दुःख आहे. जगामध्ये काय सगळं दुःख आहे. 5 विषयामध्ये जग आहे आणि जगामध्ये दुःख आहे. म्हणून आणि याचा काय धरलेला आहे आपण, ह्या 5 ह्या जगात 5 पंचमहाभूत आहेत, आणि हे पंचमहाभूताचं भूत कारण येत, त्याचं कार्य हे शरीर करतं. आणि ह्या शरीरालाच काय केलं, ह्या जीवानं मी आणि माझं धरलंय. ममत्व, मी आणि माझं, या शरीराच्या संबंधाने सगळे माझे आणि मी असं ह्या. म्हणून महाराजांनी पंचकरणात सांगितलेलं आहे, अहम ममतेय बंधो नाहम ममेती मुक्तता. म्हणजे आपण हे देह येत, आणि ह्या देहाच्या संबंधाने सगळे आपले येत, त्या देहाच्या संबंधाने सगळे आपले येत. मग याच स्वरूप बंधने, त्या बंधनानं आपण बांधून घेतलेलं आहे. त्या बंधनानं काय केलं, आपण बांधून घेतलेलं आहे. आणि कशामुळं, तर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान झाल्यामुळं त्या बंधनानं आपण काय केलं, बांधून घेतलंय. मग ह्या देहाच्या संबंधीचे आपण, हे देह मी, याचे इंद्रिय मी, मन मी, अंतःकरण मी, हे सगळं मी असं धरलंय. ह्या देहाच्या संबंधीनं माझे ढोर, माझे गुरं, माझे बैल, काय माझा वाडा, माझी शेती, माझं घर, माझे लेकरं बाळ, माझे मुलं, हे माझे, याच्या संबंधित माझे, यांनी काय केलेलं आहे, बांधून घेतलेलं आहे. मग या अहंता ममताची निवृत्ती करायची असली तर सद्गुरु वाट दाखवते. काय करते तर सद्गुरु वाट दाखवते तर, आणि आपल्या ह्या मनाला झालेला मळ धुवून काढते तर. म्हणून एक पंचीकरणामध्ये सुंदर दृष्टांत आलेला आहे. कारण थोडस पंचीकरणाचं चिंतन मी करीत असल्यामुळं थोडस तो दृष्टांत आपण ऐकूया. थोडस, एक मातब्बर मनुष्य होता, आणि त्याला वाटलं की आपण काहीतरी धार्मिक कार्य करावं, एखादी पोथी लावा, किंवा एखादा सप्ताह करावा, किंवा एखादं काहीतरी स्वतःच्या जातीच्या लोकांना काही भोजन घालावं, असं काहीतरी एखादा सप्ताह करावा. पण आता त्याच्याकडे तेवढी मोठं कार्य करायचं असलं, नैमित्तिक कार्य असं मोठं, तर त्याला जागा लागती. त्याच्याकडे काही जागा नव्हती, त्याच्याकडे जागा होती थोडीशी. म्हणून त्याला वाटलं आपण धार्मिक कार्य करावं. म्हणून गावामध्ये काय असतं, पंचाची एक वाडी असते पहा, ते पहिले त्याला चावडी म्हणायचे, किंवा पूर्वीच्या काळातलं असं न्यायालय म्हणायचे, जिथं अन्न तन्न मिटवायचे ना लोकांची, त्याला चावडी किंवा असं एकत्र अशी बैठक म्हणायची त्याला. आणि मग त्या मातब्बर मनुष्याला वाटलं, मातब्बर म्हणजे असा चांगला सधन धनवान पुरुष त्याला. मग त्याला वाटलं आपण ह्या पंचाकडून वाडी मागून घ्यावा. मग गेला पंचाकडे, मला म्हणला मला धार्मिक कार्य करायचंय, मला तुमची महाजनवाडी द्या म्हणे. म्हणले कर बाबा, चांगली गोष्ट आहे, देवाचं कार्य करतो म्हणलं, कोणी नाही म्हणतच नाही, चांगलं आहे. नाही तर पोथी लावतोय, किंवा एखादं प्रवचन होईल, कीर्तन होईल, किंवा सप्ताह करीन, भागवत करीन. आता त्याने घेतली ती वाडी, त्यांनी दिली त्याला वाडी दिली. त्याने मस्त आपलं वाडी पाहिली, आईस पैस जागा पाऊनशिनी गेला, तिथं बायका लेकरं बिराट थाटलं, मस्त राहू लागला. आता जागा लई मोठी पाऊनशिनी, त्याने मस्त आपलं तिथं बोरच घी, तिथं वांगेच लाव, थोडीशे भाजीचाच वाफा लाव, असं करीतच राहिला. खोलीच बांधेव, लेकरायला एक खोली, आपल्याला एक बेडरूमच वेगळं, स्वयंपाकाचं वेगळं, असं करीत बसला. आता हे पंच म्हणले बाबा, यांनी महाजनवाडी घेतली, धार्मिक कार्य, यांनी एखादा सप्ताह केला असता तर आपल्याला जेवायला बोलिला असता, आपल्याला काय अजून जेवायला बोलवलं नाही, यांनी काय भानगड करे म्हणे, यांनी काय अजून हे काहीच कार्य कोणतंच नाही केलं म्हणे, हे आपली वाडी तर बळकून बसलाय. मग म्हणले ह्यो काय कार्यक्रम काही केला नाही कडे यांनी, पण ह्यो काय आता आज करीन उद्या करीन, आज करीन उद्या करीन, वाट पाहिली पंचाने
शेवटी एक दिवस एका पंचानी माणूस पाठवल्यावर म्हणले आमची महाजनवाडी द्या. त्याने ऐकलंच नाही, लक्षच दिलं नाही त्याच्याकडं. दुसरा गेला, म्हणले आमची महाजनवाडी द्या म्हणे. परत करा तुम्ही, काही धार्मिक कार्य करता केलंच नाही धार्मिक कार्य, मग आता ही कशाला ठेवता, आमची वाडी देऊन टाका. त्याने त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. 3 4 4ही गेले, 5ही गेले. एक दिवशी 5ही गेले. आता ते म्हणतो, त्याने विचार केला, तो काय म्हणतो की तुमचा माझा काय संबंध आहे बरं, ही वाडी माझी आहे, तुम्ही विनाकारण मला का बेजार करतात म्हणे. आता शेवटी पंचाला काय वाटलं की जाऊ द्या, कणी चट एखाद दिवशी चट हात घायला आला की चट देऊन टाकेल, त्याच्याशी कुठं वाद घाला. चटणी करायला आला की चट देईन एखाद्या वेळेस, कशी बी त्याला काही आज हे झालं की चट कदरून देईन म्हणे. एखाद्या वेळेस मुलांनी फटके हाणले, कोणा बायकांना त्यांच्या घरात भांडणं झाले कोणाची, तर चट बाहेर निघत, मग आपण काय करू, भेटन आपल्याला वाडी. आता तरी वाट पाहिली, 10-5 वर्ष वाट पाहिली, पण तरी काय त्याचा पत्ताच नाही द्यायचा. मग शेवटी आता पंच म्हणले आता काय आपली वाडी देत नाही, चला म्हणले आपण काय करू, याच्यावर फिर्याद करू. गेले पोलीस ठाण्यामध्ये, त्याच्यावर फिर्याद नोंदली. आता तिथं त्याला पहिल्यांदा काय केलं, त्याची घेतली फिर्याद त्यांची पंचाची. मग पहिल्यांदा पाठवले समन्स, त्याला समन्स पाठवले, त्याने लक्षच नाही दिलं. हा येतो जातो असं काहीतरी बहाणा सांगितला, मी नंतर येतो, माझ्या माग कामाचे असतचे तसचे असा बहाणा सांगितला. मग आता दुसरे त्याला हे पाठवली पुन्हा समन्स, नाहीच. मग मागून शेवटी SP म्हणले जा बरं त्याला गचांडून आणा, तसा नाही आला तर त्याला बांधून त्याला हे करून आणा. मग आणलं त्याला. म्हणले काय आता पंचाची वाडी घेतलीस, तू जागा घेतलीस. म्हणला त्यांची कशाची, माझीच जागा आहे म्हणे ती. म्हणले कशावरून, तुझ्याकडे काही कागदपत्र आहे का. आता याच्याकडे कशाचे कागदपत्र, पंचाची काहीच नाही त्याच्याकडं. मग तो काय म्हणता, ही वाडी माझी आहे, त्यांचा काय संबंध आहे म्हणे, त्यांचा माझा काही संबंध नाही म्हणे, ही वाडी माझी जागा आहे म्हणे. मग म्हणले तुझ्याकडे काही नमुना नंबर 8 कागदपत्र काही असेल ना जमा, दे ना ते म्हणे. याच्याकडे कशाचं काय. मग म्हणले आता तू जोपर्यंत त्यांची वाडी त्यांना परत देत नाही तोपर्यंत तुला जेलमध्ये, तुला काय जेलमध्ये. असं करून त्याला जेलमध्ये टाकलं. आता ही महाजनवाडी आपणच येत. महाराज याचा दृष्टांत सांगतात, ही महाराजनवाडी दुसरी कोणी नाही. ह्यो जीवरूप आहे ना, तो मातब्बर मनुष्य आहे, आणि तो बाकीच्या देहामध्ये त्याला धार्मिक कार्य करता येत नव्हतं. म्हणून त्यांनी देवाकडून हा पंचाकडून म्हणजे पंचमहाभूताकडून हा देह मागून आणला की एक वेळा करिया दुःखा वेगळे, आठवीन पाय रात्रंदिवस म्हणला. मी धार्मिक कार्य करीन म्हणला, देवाकडून मागून आणला हा देह. आणि आला कशात गुतला, आईस पै जागा. कारण दुसऱ्या शरीरात काय आहे, ज्ञान नाही, बुद्धी नाही, दुसऱ्या शरीरामध्ये विचार करण्याची क्षमता नाही. आता इथं सगळी आईस पै जागा आहे. बुद्धीचा वापर केला लेकरा बाळासाठी, बुद्धीचा वापर केला शिक्षणासाठी, बुद्धीचा वापर काय आईस पै जागा आहे ना, काय जे मनाला वाटून ते खेळू लागला याच्यात. जागाच घी, घरच घी, लेकरच हे कर, बाळांपणच कर, नोकरीला जा, लाव, पैसाच कमव, बॉन्डच कमव, येरीच खांद, मोटारी घी, याच्यातच महाजनवाडीमध्ये आईस पैच जाग्यात रमला लगे. आता त्या पंचमहाभूताला वाटलं आता तरी देव कार्य करीन, देव धर्म करीन, आता तरी करीन, मग करीन. कशाच काहीच नाही. मग एक पंच गेला. वायू गेला अगोदर. वायू म्हणला आमचं महाजनवाडी दी. वायू कसा गेला, आपण म्हणतो त्याचा वायू गेला, याला झाला अर्धांगवायू. अर्धांगवायू झाला, पण ह्यो दवाखान्यात जाऊन नीट करू आला. दवाखान्यात जाऊन नीट करून आला, पण इकडं काय त्यांनी धार्मिक कार्य करायचं नाव नाही घेतलं. मागून दुसरा गेला, अग्नी गेला. अग्नी म्हणला आमची जागा दी. त्यांनी ब्लॉक केला. यांनी 2-4 लाख रुपये घातले, ब्लॉक काढला. कारण तिथला अग्नी गेला, रक्त आटलं तिथलं. एक गेले त्याचे पंचमहाभूत, एक जण गेले त्याच्याकडं, आणि आमची वाडी दे म्हणले.
पण हा काय द्यायला तयारच नाही. ह्यो म्हणतच नाही आमची माझी, ह्यो माझीच म्हणतोय, ह्यो शरीर माझच म्हणतोय, माझ मीच आहे. ह्यो काय पंचमहाभूताची वाडी म्हणतच नाही. मग शेवटी 5 जण गेले, एकदा बिनसूत झाला तरी याच्या दवाखान्यात जाऊन सलाईन लावून सगळा नीट झाला. आता हे शेवटी म्हणले जाऊ द्या चट एक ना एक दिवस. मग यांनी काय केलं, यमराजाकडे फिर्याद केली. यमराजानं पाठविले. मग आता तिथं कोणी राहिलं का, सोडवायला आलं का त्याला? कोणी सोडविना तुला एका चक्र पाणी वाचुनी. सगळे माय बाप राजाचा चौधरी बाजूला राहते, तर शेजीची कामीनं दूर राहे, तेव्हा कोणीच वाढवायला येत नाही. मग आणलं यमानी गचांडीत. आणल्यावर म्हणले तू हे शरीर घेतलं होतं पंचमहाभूताचं, ते तू कशाचं? माझच. आता त्यांचे पुरावे होते. शास्त्र सांगतय, वेद सांगते, तर पुराण सांगते, तर 4 शास्त्र, 6 शास्त्र, 4 वेद, पुराण याच्यामध्ये नोंद आहे. महाभूताचं शरीर आहे. पण हे मान्य करतोय का? मग त्याला सांगितलं तू जोपर्यंत मान्य करीत नाही तोपर्यंत तुला 84 लक्ष योनीची झेल आहे. मग आता तुम्ही सांगा, शेवटची पाळी तेव्हा मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडी. जर आता ह्या नरदेहाला येऊन जर गुरुच्या वाटेनं गेले नाही तर केवढा फेरा आहे? 84 लक्ष येवनीचा फेरा आहे. आणि कधी 84 एक येवनी कोटी कोटी फेरा, मग मिळे मनुष्य देहाचा वारा. मग आता त्याच्यातून कधी सुटका व्हायची आणि कधी आपण माझं मी हे बंधन तुटायचं, केव्हा सद्गुरूची भेट व्हायची आणि कधी आपला अंतःकरण शुद्ध व्हायचं, पुढचं कोणता जन्म, कधी नरदेह मिळणार? किती करा ना विचार थोडासा, की नरदेह कधी मिळणार, परत कधी सद्गुरूची भेट मिळणार, केव्हा अशी संधी कधी मिळणार? ही किती सुवर्ण संधी आहे ही ऐकण्याची, ही आत्मसात करण्याची केवढी संधी. ही संधी परत कोणत्या याच्यात आहे का देहात? मग एवढं जर निदान आपल्याला हातात लागलेलं आहे तर याचं उत्तम सार केलं पाहिजे की नाही? म्हणून महाराज आपल्याला वाटा दाखवते. तर कोणत्या वाटा? स्पष्ट धोपट मार्ग दावून गेले दयानिधी संत, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मग अशा संताच्या वाटेनं जर गेले तर कोणता गुंताच नाही ना. 84 लक्ष योनी नाही, काहीच नाही, सर धोपट वाटे, याच देही याच डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये याच इंद्रियानं याच डोळ्यानं मुक्त व्हायचंय. मुक्त व्हायचं म्हणजे काही संसार सोडायचा नाही, काही सोडायचं नाही, फक्त मनाचा निश्चय करायचा आहे. बुद्धीचा पालट करा रे बापांनो. बुद्धीचा पालट करायचा आणि फक्त मनाला तिकडं जे बाहेर हिंडतय ना तर त्याला फक्त आत घालायचंय. बाहेर देव नाही, आतच देव आहे, पण हे बाहेर हिंडतय. हे बाहेर हिंडणार मन काय करायचंय? आत घालायचंय आणि आतच परमात्म्याची प्राप्ती आहे. असं आपल्याला काय करतात? ह्या विवेकाच्या तटावर नेतात गुरु महाराज. विवेकाचा तट कोणता आहे? की अरे हा स्थूल देह काय आहे? जळणार आहे, हे नाशिवंतच आहे. याचा नाश म्हणजे स्वभावताच नाश आहे. बरं, याचा नाश नसता तर आपलं बालपण मेलं असतं का? आपलं बालपण मेलेलं आहे. तरुण पण मरायला लागलंय, आता म्हातार पण मरायला लागलं रे. जर याच्यावर आपली सत्ता असते तर सुरकुत्या पडल्या असत्या का? केस पांढरे झाले असते का? मग आपली महाजनवाडी त्यांनी घेतली तर त्यांनी एक नोटीस समन्स पाठविले ना. कान बहिरे केले तर यांनी काय केलं? मशीन घातलं. यांनी डोळे नजर गेली तर याने चष्मा लावला. एक समन्स पाठविले त्यांनी, तरी यांनी एक युक्ती केली आणि आपली शक्कल लढवली. म्हणून हे याचा मूळताच नाश आहे. याचा काय आहे? मूळता नाश आहे. म्हणून हा स्थूल देह तुझा नाही, हे जळणार नाही. आणि सूक्ष्म देह तो फिरणार आहे. सूक्ष्म देह काय आहे? फिरणार आहे.
कारण हे लाईटचं खोकं जे आहे ना, खोकवर बॉक्स बसवलेला, हे बॉक्स आहे स्थूल देह म्हणजे. आणि आतलं जे वायरिंग आहे, बटन आहे, तर ते सूक्ष्म देह. सूक्ष्म देह वरचा बॉक्स जर फुटलं तर काय करतो, दुसरं बसवितो, मसाला तोच असतो, आतले बटन तेच असते. तर तसा सूक्ष्म देह मन आहे का नाही, प्रत्येकाला दिसतंय का? पण मन आहे का नाही? अंतःकरण आहे, मन आहे, चित्त आहे, पण हे दिसत नाही, पण ते मन आहे. बरं, आता मन कसं आहे सांगा तुम्ही. या अंतःकरणामध्ये किती गाठोडे भरून ठेवलेले आहेत? तुम्ही एक गाठोड सोडून दाखवते मी तुम्हाला, तुमचंच बरं का. तुम्ही तुमच्या लहानपणचं एक कशा खेळल्या, कोणासंग भांडल्या, शाळेत कशा गेल्या, हे गाठोड पक्क बांधून ठेवलंय की नाही? आता जर ते बाहेर काढलं तर लगेच त्यातलं उचकीत बसता, सगळं निघतं, सगळं निघतं त्यातलं. जाऊ द्या, एक लग्नाचं गाठोड काढा तुम्ही, सगळं येतं नाही तुमच्या डोक्यामध्ये. कसं लग्न झालं, कुठं बँडवाले होते, कुठं नवरीला हळद लावली, कुठं कसं, सगळं गाठोड पक्क बांधून ठेवलंय की नाही मनामध्ये? सगळं ते गाठोडे असे पॅक बांधून ठेवलेले आहेत. आणि ते कुठं आता लहानपणीचे गाठोडे आता सोडित होतो आपण, तरी आता सगळं ध्यानात येतंय. मग हेच गाठोड घेऊन हा सूक्ष्म देह हिंडतो, कारण ते अंतःकरणाच्या वृत्तीत पॅक झालेले आहेत ना. ते पॅक झाले, ते सुटतच नाही. तर जेव्हा तुम्ही त्याला काढता सोडिता तेव्हा ते सुटत येते, दुसऱ्याला नाही सुटत. आणि हे सूक्ष्म देह हे गाठोडे घेऊन काय करतो, फिरत राहतो, फिरत राहतो, ह्या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरात. आणि कारण देह जी आहे तो नष्ट होतो, कारण ते अज्ञान आहे. पण ते नष्ट कधी होतं, जेव्हा असे सद्गुरू आपल्याला वाट दाखवतील आणि या वाटेनं आपण चाललो, म्हणजे मग आपल्याला तो काय होतो, कारण देह नष्ट होतो ज्ञानानं. ते कारण ते अज्ञान आहे, आणि अज्ञानाचा विरोधी ज्ञान आहे. ज्ञान घेतलं की अज्ञान नाहीस होतं, मग तो कारण देह काय होतो, नष्ट होतो. आणि ह्या देहाच्या अवस्था, ह्या देहाचे चार देहाच्या अवस्था, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. स्थूल देहाची जागृत अवस्था, सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था, कारण देहाची सुषुप्ती अवस्था, आणि महाकारण देहाची तुरीय अवस्था. ह्या चार अवस्था, चार देह, आणि याचे 5 कोस आपण लांब येत, 5 कोस. ते 5 कोस आपल्याला सद्गुरू काढतात की अरे तू 5 कोस लांब याच्यापासून. कोणता? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. अशा 5 कोस आपण भगवंतापासून लांब येत. कधी आपण भगवंताजवळ जाणार आणि कधी आपली सुटका करून घेणार, कधी या यमाच्या तावडीतून निसटणार. म्हणून याच्यातून सुटायसाठी म्हणून सद्गुरू जे वाट दाखवते तर त्या वाटेनं जावं लागतं. त्या वाटेनं गेलं की आपल्या मनाचा मळ सगळा धुवून काढ. मन मळालंय ह्या देहालाच मी म्हणतोय, आणि मग सद्गुरू काय करते तर हा मळ धुवून काढते की अरे हा स्थूल देह तू नाही, हा तुझा नाही, तू याला साक्षी आहे, दृष्ट आहे. हा सूक्ष्म देह तू नाही, या सूक्ष्म देह तुझा नाही, तू याचा साक्षी आहे, तुझा याचा दृष्ट आहे, तू याला प्रकाशित करणार आहे तुझ्या प्रकाशावर. यांचा खेळ सगळा आपल्या प्रकाशावर चालतो. कसा चालतो? अंतःकरणाची वृत्ती व्यान वाहनावर बसून कानाच्या द्वारे येते, त्याची सेवा वाणी करते. बाहेरचा शब्द आपल्याला ऐकायला येतो कानामध्ये. कान आपली विषय कुठे असतात? बाहेर असतात. आणि अंतःकरण कुठे असतं? आत असतं. परमात्मा बी आत्मा बी आत आहे, विषय बाहेर येत, पण हे मन बाहेर पडत आणि बाहेरचे विषय घेऊन आत येत. आत येत एखादा चांगली गोष्ट कानाने ऐकली ही अंतःकरणाची वृत्ती, हे मन ह्या व्यान वाहनावर बसून बाहेर गेलं कानाच्या द्वारात की तिकडून दुसऱ्याचा शब्द, त्याच्या वाणीतला शब्द ऐकला, आपल्याला जर चांगला वाटला की आनंद वाटतो, आनंद वाटतो. आणि त्याचा जर शब्द आपल्याला वाईट वाटला की बाई मला असं बोलली, मला असं झालं, लगेच दुःख होतं. मग सुख दुःख कुठं झाले? अंतःकरणात झाले. पण कोणाच्या प्रकाशात झाले? आपल्या प्रकाशात झाले. यांचा कारभार यांनी सगळा आपल्या प्रकाशात केला, पण हे जीवाला कळतच नाही.
की अरे मी प्रकाशमान आहे, माझ्या प्रकाशात यांचा कारभार झालाय, मग हे सुख दुःख अंतःकरणाचे येतं, हे आपले नाही तर घ्यायचे कशाला? कोणी दुःख आपल्याला टोपलं भर आणून होतीच का? कोणी दुःख आपल्याला टोपलं भर आणून होतीत नाही. सगळ्या मनाच्या कल्पना आहेत आपल्या आपल्या घेण्यावर आहे. आपण जर बुद्धीचा निश्चय केला की मला दुःखच घ्यायचं नाही, तर काय संबंध आहे त्याचा ना आपला? जसं एखाद्या आता ज्योतिताई म्हणल्या सानपताई तुम्हाला काही करा, एक ब्लाऊज पीस घ्या. मी म्हणलं मी नाहीच घेणार, तर कोणाला राहील? त्यांची त्यांनाच राहील. तसं आपल्याला कोणी शिव्या दिल्या, किती दुःख दिलं, आपण जर निश्चय केला नाहीच घ्यायचं, तर कोणाला राहील? त्यांचं त्यांनाच राहील ना. पण ह्या सगळ्या मनाच्या कल्पना येतात आणि ह्यो मनाचा मळ ही याने मळ आलेलं आहे सगळं आपलं. ह्या नाही त्या गोष्टीला आपण धरलंय, नाही त्या गोष्टीच्या मागे लागलो आणि ज्याचं काहीच त्याच्यातून हाती लागत नाही, त्याच्यातून काहीच सापडत नाही, अशा याच्या मागे आपण भरकटलेलो इथं आणि त्यांनी आपलं मन मळालेलं आहे. आणि त्या मळालेल्या मनाला काय करत, ह्या विवेकाच्या तटावर आणते. विवेक तीर्थ आहे, विचार करणं. अरे विचार करा, सार काय आसार काय, चांगलं काय वाईट काय, हा विवेकाचा तट आहे. हे सद्गुरूच्या संगतीतच मिळतो. ह्या विवेकाच्या तटावर आणून आपल्याला गुरु महाराज आपला हा मळ बुद्धीचा मनाचा मळ, हे मन मळालेलं आहे. त्या मळक्या मनामध्ये देव बाहेरचा वाटतो, देवळातला वाटतो, देव तीर्थात वाटतो. हे मळक मन आहे. साधू संतांचं मन स्वच्छ झालेलं असतंय. त्यांना ते सांगत नाहीत साधू संत कधीच विहिरीला पाणी कधी लागन, बोर कधी लागन, बोरला इथं बोर घ्या आणि इथं घ्या, तुला लेकरू होईल, हे सांगत नाहीत. ते म्हणते ते आत्मस्वरूप तू आहे, ब्रह्मस्वरूप तू आहे, हे सांगते. आणि जे मळक्या मनाचे आहेत ना, ते म्हणतात मला कळतं. काय कळतं? काय कळतं ना? आपण बेडे. उदाहरण सांगते एक, आजच सांगितलं मी. जेसीबी घ्यायची किंवा एखादी गाडी घ्यायची, त्याला ड्रायव्हर की करायची, गाडी चालवायची आणि त्याला गाडी घ्यायची. तो म्हणतो मला महाराजाला विचारायचंय गाडी घेऊ का, कशी मुहूर्त कस काय. अरे पैसे तुझे, गाडी तुला घ्यायची, बर पैसे तुझे खर्च करून तू गाडी आणली आणि दारात उभी केली तर काय फायदा आहे? प्रयत्न तुला करावा लागतील ना. ती गाडी पाहावं लागन, तुला पॅसेंजर शोधावं लागते ना, मरमर करावं लागन, बाहेर न्यावं लागन, ती चालवावं लागन, तर तुला पॅसेंजर मिळते. गाडी उभी करून जमन का? मरमर तुलाच करावं लागेल ना. मग गाडी तुला घ्यायची, पैसे तुझे, मरमर तुला करायची आणि महाराजाला काय कळून? महाराजाला विचारायचं काय कळ? ब्राह्मणाला विचारायचं, महाराजाला विचारायचं, काय कळ सांगा ना. आपण म्हणतो हे याच्यामध्ये सांगते मी तुझ्या पाठीशी भिवू नको, आणि उभे राहिले तर काहीच करायचं नाही. हाय देव माझ्या पाठीशी बसायचं. जमल का? नाही जमणार. पाठीशी आहे म्हणजे तू चालत राह, तू प्रयत्न करीत राह, मी तुला साथ द्याल तुझ्या पाठीमागे. प्रयत्नांती परमेश्वर आहे, प्रयत्न करीत राहा. म्हणून महाराज सांगते की मला लय कळत, म्हणून हे कळत नाही. कळणं स्वरूप आपलं आहे, आपलं आपल्यालाच कळालं पाहिजे. आपण कोण येत, कशासाठी आलोत, कुठं जायचंय, काय करायलो. म्हणून असा हे जे मळालेलं मन आहे आपलं, ते सद्गुरू काय करते, धुवून काढते विवेकानं, विचारानं. आणि असं विचार करीत 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 गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे मी जगामध्ये कळणार आहे, श्रेष्ठ मीच आहे. तुका म्हणे, तुका केवढा आकाशा एवढा. मग आकाश सुद्धा कोणाला कळतंय? मलाच कळतंय. माझ्याच अधिष्ठानावर सगळं जग कळतंय, मलाच देव कळतोय. मी नाही, देव आपल्यापासून लांब नाही, देव आपणच आपलं स्वरूप आहे. देव हा असा निश्चय बुद्धीचा महाराज आपल्याला करायला लावते. म्हणून सद्गुरु दाविलिया वाटा, येऊन या विवेक तटा, धुवून या मळकटा बुद्धीचा तेने. म्हणून बुद्धींचा पालट करा रे बापांनो, जेने नाही जन्म यमाची यातना, ऐस्या साधना करा काही. म्हणून आपण फार भाग्यवान येत, जे ह्या परमार्थात येते त्याच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. कारण हे महाधन आहे आणि हे महाधन आपण जोडतो. त्याला ज्योतिताई आपल्याला सहकार्य करतात. याच्यासारखं धन कोणतंच नाही. तुम्ही किती धन कमवा, ते काही सोबत येत नाही. बरं,
छोटासा एक सुटका सांगते, छोटासा, आपला टाइम संपत आलेला आहे. छोटासा सुटका सांगते. राजा होता, राजा, त्याला 3 बायका होत्या आणि त्याचा मरणकाळ जवळ आला. एक आवडती, एक नावडती, एक अजिबातच आवडत नाही, अशा असतातच. राजे म्हणले पहिल्या लई बायका असायच्या. मग आवडतीला बोलून घेतलं, खूप आवडायची. म्हणे माझा मरणकाळ जवळ आलाय, माझ्या सोबत येशील का? तर विचार केला, म्हणले बाई एवढं राज्य, एवढं ऐश्वर, एवढा संपत्ती, एवढे माझे दागदागिने, साड्या, एवढं सोडून मी तुमच्या संग येऊ का? नाही बाई म्हणे, मी नाही येणार तुमच्या सोबत. मी काय करीन, दारापर्यंत येईल. आता नाविलाज झाला. मग म्हणले दुसरीला बोलवलं. म्हणे दुसरीला म्हणे माझा मरणकाळ जवळ आलाय, तू माझ्या सोबत येशील का? ती म्हणली हा, सर आयुष्य तिच्यासाठी खर्च केलं. म्हणे तिला बोलिलं का? म्हणले बोलिलं होतं तिला. म्हणले मग काय म्हणली ती? म्हणली मी फक्त दारापर्यंत येईल. मग म्हणली ती दारापर्यंत येईल. बर 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 म्हणे. मग तिने विचार केला थोडासा. बरं म्हणे मी येईल, पण भसनवाट्यापर्यंत येईल, स्मशानापर्यंत येईल मी. आता तिसरी आवडतच नव्हती ना. तिला बोलविलं. म्हणले माझा मरणकाळ जवळ आलाय आणि मला आता ये लोकांची यात्रा संपवायची, माझ्यासोबत येशील का? तिला बाई 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 सगळं आयुष्य म्हणे लाडकीसाठी खर्च केलं तुम्ही, आमच्याकडे डोकून नाही पाहिलं. आणि ती काय म्हणली? ती म्हणली तिला बोलिलो होतं, पण ती म्हणली दारापर्यंत येईल. म्हणले मला काही उरलं सुरलं, तिला तरी हिला कपडे लत्ते केले म्हणे, हिचा थाटमाट केला, हिच्यासाठी बाहेर जात राहिले, तिच्या संग कधीतरी गेले, बाहेर आले, 1-2 महिन्या बाहेर जात होता तिच्या संग. ती काय म्हणली? तर ती म्हणली ती पण स्मशानापर्यंतच येईल म्हणे. बरं म्हणले असं का? मग तिने विचार केला. म्हणली बरं ठीक आहे म्हणे, मी येईल, कायमची येईल तुमच्या सोबत, चिंता करू नका म्हणे, मी कायम तुमच्या संग येईल. आता पायी पहिली बायको कोण आहे? लक्ष्मी. धनसंपत्ती आहे, तिच्यासाठी मर 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 करतो. 1 रुपया खर्चा वाटत नाही. पेटीत टाकायचा असेल ना तर 5ची टाकू का, 2ची टाकू का, 10ची टाकू, 4 बारा विचार करतो, 3दा पाकिटात हात घालतो, 3दा बाहेर काढतो, पण देवाच्या पेटीत लवकर पैसे टाकत नाही, इतका तिचा जीव लावतो. इतकी प्रिय असती लक्ष्मी. पण ती कुठपर्यंत येते? दारापर्यंतच येते. बाकी दुसरी एक कुडी शरीर, शरीराला महिन्याला बाहेर जाते तर फेअर अँड लवली, ते कुठं काय ते पार्लर ते करते, तर तिच्यासाठी हे साज घालू का, तेच घालू का, त्याला हे लावू का, ते लावू का, तरी त्या सुरकत्याच पडत आता. तरी बी त्याला सुद्धा लय जपतो. मग ती कुठपर्यंत येते? स्मशानभूमीपर्यंतच येते. स्मशानभूमी. आणि भक्ती जी आहे ती कोणालाच आवडत नाही. जी भक्ती आहे ना ती कोणालाच आवडत नाही, पण ती जर केली तर शेवटपर्यंत ती साथ सोडित नाही. मनुष्याने भक्ती करावी सगळ्यांनी आणि आपल्या ये लोकांची यात्रा काय करावी, संपवावी. आपला टाइम संपत आलेला आहे. ह्या प्रवचन रूपी सेवेला माझ्या वाणीला पांडुरंग परमात्म्यांनी, तुकोबारायांनी, ज्ञानेश्वर माऊलीने, नाथबाबांनी जशी वाणीला प्रेरणा दिली तसं सांगण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे, वाकडी का नीट देव जाणे, यदक्षर प्रद भ्रष्टम मात्रा हिंतू यद भवेत तथा सर्व प्रसिद्ध परमेश्वर, प्रसिद्ध परमेश्वर, प्रसिद्ध परमेश्वर, तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. तरी गुरु दाविल्या वाटा, येऊन या विवेक तटा, येऊन या विवेक तीर्थ तटा, धोन या मळकटा बुद्धीचा जेणे. या जशा माझ्या वाणीला जमली, जे चुकीचं असल ते माझ्या पदरात टाका, जे चांगलं असल ते तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं, गुरु माऊलीचा प्रसाद, पांडुरंग परमात्म्याची कृपा, एवढं बोलून श्री माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय गुरुदेव सर्वांना. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. महाराज पसायदान घेताय का तुम्ही का दुसऱ्या कोणाला सांगू? हा घ्या ना, कोणी घ्या आता. हा, कोण घेतय पसायदान? घ्या पटकन घ्या. कोण घेतय पसायदान? मी घेऊ. आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानही, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदिळी, अन्वर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,
बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन तेही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकिये द्रष्टा दष्ट विजय हो आवेजी इथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे